आजची रेसिपी खास नॉनव्हेज प्रेमींसाठी आहे. जर तुम्हाला रेस्टॉरंट किंवा हॉटेलसारखं सुगंधी, मसालेदार आणि क्रीमी चिकन घरीच बनवायचं असेल तर आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. शेवटपर्यंत नक्की बघा. आज आपण बनवणार आहोत हैदराबादी हरियाली चिकन. छान त्याला असा तुपाचा मसाल्यांचा तडका देऊन ही रेसिपी बनवली जाते. तर ही रेसिपी तुम्ही एकदा बनवाल तर बोटं चाटत व्हाल आणि एकदा खाल ना तर पुन्हा पुन्हा तुम्ही ही रेसिपी बनवाल. अशी ही हैदराबादी हरियाली चिकन तयार होते. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. नमस्कार, मी सारिकाच किचनमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते. तर मी आता इथे घेतलेलं आहे चिकन पाण्याने 3 ते 4 वेळा स्वच्छ धुवून घेतलेला आहे. त्यांना हळद आणि मीठ लावून ठेवलेलं आहे. तर हा आहे तळलेला कांदा, त्याचबरोबर घेतलेला आहे लसूण, आलं, हिरवी मिरची, एक जुडी कोथिंबीरची आणि त्याचा निम्मा पुदिना घेतलेला आहे. तर आता हे सगळं आपल्याला मिक्सरला छान बारीक करून घ्यायचं आहे. तर आता मी छोटं भांडं घेतलेलं आहे. तुम्ही हवं तर मोठ्या भांड्यात घेतलं तरी चालेल. तर मी आता यात लसूण, आलं, हिरवी मिरची टाकून घेतली, त्याचबरोबर पुदिना टाकून घेतलेला आहे. तर मी आता अगोदर एवढं बारीक करून घेणार आहे. तर बघा, या अशा पद्धतीने मिक्सरला फिरवलेलं आहे. त्यानंतर टाकायचा आहे तळलेला कांदा. तर आता अगोदर हे आपण मिक्सरला फिरवून घेऊया. आता हे फिरवून झालेलं आहे. त्यात टाकायचं आहे बदाम, त्यानंतर टाकायचं आहे काजू. बदाम आणि काजू हे दोघे टाका. त्यानंतर कोथिंबीरची जुळी पाण्याने धुवून घेतलेली आहे, तर ती टाकून घेतलेली आहे. तर पाणीशिवाय बारीक होणार नाही, म्हणून आपल्याला पाण्याचा वापर नाही करायचा आहे. त्यात आपल्याला दही टाकायची आहे. तर मी दही टाकून हे मिक्सरला छान फिरवून घेणार आहे. छान त्याची आपल्याला बारीक पेस्ट करायची आहे. तर बघा, तर मी राहिलेली दही पण आता पूर्ण टाकून घेते, म्हणजे पूर्ण एक डबा दहीचा लागलेला आहे. तर मी हे 2 वेळा मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे. छोटं भांडं असल्यामुळे ते एकत्र बारीक होणार नव्हतं, म्हणून मी 2 वेळा अशा पद्धतीने बारीक करून घेतलेलं आहे. तुम्ही मोठ्या भांड्यात एकत्र सगळं केलं तरी चालणार आहे. त्याची छान बारीक अशी मऊसूत पेस्ट आपल्याला करून घ्यायची आहे. तर बघा, कसली छान क्रीमी अशी पेस्ट याची तयार झालेली आहे. चला, तर आता हे एका भांड्यात काढून झालेलं आहे. तर हे आपल्याला ही पेस्ट आपल्याला चिकनला लावायची आहे. तर चिकनला हळद, मीठ अगोदरच लावलेलं होतं. तर त्यात मी आता हे मिश्रण टाकून घेते. ही पेस्ट मी टाकून घेते. तर ही पेस्ट आपल्याला चिकनला पूर्णपणे अशी व्यवस्थित लावून घ्यायची आहे, की पूर्ण चिकनला ती पेस्ट व्यवस्थित लागायला हवी. तर बघा, या अशा पद्धतीने आपल्याला लावून घ्यायचं आहे. आता हे लावून झाल्यानंतर यात आपल्याला काही बेसिक मसाले यात आपल्याला टाकायचे आहे. तर बघा, आता हे छान लावून झालं आहे. तर त्यात लागणार आहे हळद. आता हळद टाकून झाले की त्यानंतर लागणार आहे धना पावडर. आता धना पावडर टाकून झालं की त्यानंतर लागणार आहे लाल मिरची पावडर. तर हिरवी मिरची टाकलेली आहे, त्यामुळे मिरची मी थोडीच टाकणार आहे. त्यानंतर इथे मी तूप गरम करून घेतलेलं आहे. तूपमध्ये आपल्याला काही खडे मसाले टाकून घ्यायचे आहे. लवंग, मिरे, दालचिनी, त्यानंतर वेलदोडे, चक्रीफूल मी असं घेतलेलं आहे. आणि वेलदोडे हे फोडून घेतलेले आहेत, कारण त्याची छान स्मेल आणि चव यायला हवी. तर हे तुपामध्ये आपल्याला छान तळून घ्यायचं आहे. जास्त लालसर करू नका, फक्त तूप छान गरम करून घ्या आणि त्यात हे खडे मसाले टाकून घ्यायचे आहे. तर बघा, आता खडे मसाले छान तळून झालेले आहेत. तर हा तडका आपल्याला चिकनमध्ये टाकायचा आहे. तर बघा, असं चिकनवर आपल्याला टाकून घ्यायचं आहे. तर हैदराबादी हरियाली चिकनला अशाच पद्धतीने तुपामध्ये खडे मसाले टाकून त्याचा तडका दिला जातो. तर बघा, छान तडका देऊन झालेला आहे. त्यानंतर त्याला आपल्याला व्यवस्थित चिकनमध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्याला छान मॅरिनेट होऊ द्यायचं आहे. म्हणजे जवळजवळ 10 ते 15 मिनटं, किंवा मग तुमच्याकडे जर वेळ असेल तर त्याला अर्धा तास मॅरिनेट करून ठेवा. खूप छान चव लागते. तर आता मी इथे जाडबुडाची कढई घेतलेली आहे. तर त्यात मी आता तेल टाकून घेते. तर मी तेल इथे 4 ते 5 चमचे टाकून घेतलेले आहे. तेल तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त टाकून घेऊ शकतात. तर मी इथे जे कांदे तळलेले होते त्याचंही थोडंसं तेल उरलेलं होतं, तर ते देखील तेल मी यात टाकून घेणार आहे. कांदेच तळलेले होते. तर आता तेल आपल्याला छान गरम करून घ्यायचं आहे. तेल गरम करून झालं की त्यात आपल्याला चिकन टाकायचं आहे. तर चिकन टाकून घेते यात.
तर पूर्ण हे कमी गॅसवरच करा. फुल गॅसवर मग मसालाही जळायचा आणि मग चिकनही खाली चिपकून जायचं, लागून जायचं. तर आता हे सगळं आपल्याला कमी गॅसवर करायचं आहे आणि कमी गॅसवरच आपल्याला हे चिकन शिजू द्यायचं आहे. तर मी आता याला व्यवस्थित मिक्स करून घेते. तर बघा कसलं छान क्रीमी असं हे चिकन तयार होतं आहे. छान क्रीमी मसाला तयार झालेला आहे. हवं तर तुम्ही तुपाच्या ऐवजी बटर टाकलं ना तरी देखील चालणार आहे आणि तुम्ही ही रेसिपी पूर्ण बटरमध्ये किंवा तुपामध्ये केली तरी चालणार आहे. तर मी इथे मिक्स करून घेतलेलं आहे. आता मी हे झाकून ठेवते. तर अधूनमधून आपल्याला हे चिकन हलवत राहायचं आहे, कारण खाली लागायला नको आणि चिकन पण व्यवस्थित पूर्णपणे शिजायला हवं, म्हणून हे आपल्याला चिकन हलवत राहायचं आहे. तर दही टाकलेली होती त्यामुळे त्याला पाणी सुटलेलं आहे. तर हे आपोआप पूर्ण व्यवस्थित घट्ट होणार आहे. जसं जसं चिकन शिजेल तसं तसं ते दहीमधलं पाणीसुद्धा आटून जाणार आहे. तर बघा कसलं छान त्याला टेक्स्चर आलेलं आहे, छान कलर पण आलेला आहे, सुगंध तर खूप छान येतो आहे. मस्त असं हरियाली चिकन तयार होतं आहे. तर बघा आता हा शेवटचा आहे. हे जवळपास मी 2 ते 3 वेळा केलेलं आहे. झाकण काढून त्याला पलटून पुन्हा झाकण ठेवून अशा पद्धतीने मी त्याला शिजवून घेतलेलं आहे कमी गॅसवर. तर जवळजवळ 20-25 मिनटं तरी लागून जातात चिकन शिजायला. आता हे सगळं शिजून झाल्यावर त्यावर आपल्याला गरम मसाला टाकायचा आहे. तर मी त्यावर गरम मसाला टाकून घेतलेला आहे. आता गरम मसाला टाकून झालेला आहे तर त्याला पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि परत अगदी थोडा वेळ त्याला आपल्याला शिजू द्यायचं आहे, होऊ द्यायचं आहे. तर बघा आता छान मिक्स करून झालेलं आहे. तर बघा कसलं छान हैदराबादी हरियाली चिकन तयार झालेलं आहे आणि छान शिजलेलं पण आहे. बघा पीस पण अक्षरशः गळलेला आहे. तर इतकं छान मऊसूत ते शिजलं आहे. तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटते मला हे कमेंट करून तुम्ही नक्की सांगा. त्याचबरोबर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला प्लीज नक्की सबस्क्राईब करा. तर बघा कसलं सुंदर हरियाली चिकन तयार झालेलं आहे. हे हरियाली चिकन तुम्ही नानसोबत खाऊ शकतात, चपातीसोबत खाऊ शकतात, कोणाला जर भाकर आवडत असेल तर भाकरीसोबत, भातासोबत अशा पद्धतीने तुम्ही खाऊ शकतात. चला तर मग कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्ही कशा पद्धतीने हैदराबादी हरियाली चिकन बनवतात हेही मला कमेंट करून नक्की सांगा. त्याचबरोबर ही रेसिपी कुठून बघत आहात हेही मला नक्की सांगा. भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.